नमस्कार, माझं नाव आहे दमाबाई सदनू पवार. तरी सोमवारी रात्री किती वाजता 10 वाजता आम्ही जेवण पाणी करून झोपले होते. मग सिग्नलचे महाराज शिवाप्पा आठे त्यांनी 12-1 वाजता आले होते किंवा 10 किंवा 15 माणसं आले होते. येऊन काय केले ते घरात सगळं माणसं घुसले. ते घुसून काय केले ते आमच्या मालकाला धरून बाहेर काढले. ती माझ्या नणदला पण काढले. ती काढून मग तेव्हा बाहेर घेऊन मग त्या डोळ्यात चटणी घातले. चटणी घालून मग रस्सीनं बांधून पिकअप एक गाडी होतं, मग कार गाडी होतं, त्याच्यात घालून रात्रीला सोमवारला घेऊन गेले त्याच्या गावात. मग सकाळी आम्ही उठून मंगळवारी अक्कलकोटला आलो. अक्कलकोट आले नंतर स्वामी PSF आहे ते त्यांच्याजवळ माझे लेकरं दोघं पायात टाकले. तरी टाकल्यानंतर त्यांनी काय केले ती धमकी आम्हाला द्यायला आले. ती काय कुठं तुमच्या नवऱ्याला घेऊन गेलो, कुठं गांड्यात बंदूक गाठले, ते सगळं तुम्ही लबाड लबाड बोलते. ती आम्ही तुमचं काय तक्रार घेत नाही, जेव्हा तुम्ही कुठलं कागद केलेलं आहे तिकडनं जावा असं म्हणून आम्हाला पाठवून दिले. ते तसं मग 3 दिवस झाले. ते आता आम्ही पोलीस जवळ जाऊन जाऊन आम्ही यायला आले तरी आमचं कंप्लेंट कोणी घेत नाही. तरी त्यांच्यावर अजून लेकरं बी ते एक बायको माझी नणद जवळ ते एक लेकरं पण आहे. ते लेकराला पण लय खूप त्रास द्यायला आले. ती मग माझ्या मालकाला झाडाखाली बांधून साखळी त्याला हातात पायात बांधून खूप लय मारायला आले. ती मग आमची कोणी इन्क्वायरी करत नाही. मग त्याला काहीतरी झाले. मग अक्कलकोटचे साहेब ते काय ते आमची गिराप धरत नाही. मग त्याला काय झालं तर माझ्या लेकराला बी घेऊन आम्ही काय करायचं, आम्ही पण मरून जाणार. आमची मागणी काय ते सरकारकडच्या आम्हाला काहीतरी मदत करावं. किती रुपये मागायला? त्याने आता आम्हाला 2 लाख दिले. ती त्याने आता काय म्हणते ती आम्हाला 7 लाख पाहिजे. नाही आणून दिलं तरी ते दोघाला मारून नदीमध्ये फेकून टाकणार. 2 दिवसात मला आम्ही मदत मागतोय. मग नाही घेऊन आले तर तुमच्या दोघं माणसाला आम्ही मारून फेकून टाकणार. कर्नाटकचे माणसं असं बोलायला आले. ती